तुळजाभवानींनी आम्हा राणे कुटुंबियांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे मागण्यासाठी आलो नाही, तिचे आशीर्वाद घ्यावेत. आमच्या चिरंजीवांना, नातवंडांना उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य देवीने द्यावं, त्यांना यशस्वी त्यांच्या जीवनात करावं एवढीच प्रार्थना. साहेब, आई तुळजाभवानीला आपण कमळाचा फुल अर्पण केलेला आहे. आज काय नेमकं प्रयोजन आहे त्याच्यामध्ये? नाही, प्रयोजन असं काही नाही आहे. आम्ही सातत्याने येतो तुळजाभवानी. मिसेस तर दर पौर्णिमेला येते, त्यामुळे काही नवीन नाही आमच्यासाठी तुळजाभवानी नाही आहे. देवीचं दर्शनाने आम्हाला प्रसन्न वाटतं आणि आम्हाला असं वाटतं की देवीच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्व यशस्वी झालो आहोत. त्याला कारण आई तुळजाभवानी आहे. साहेब, धाराशिव दौऱ्यावर असताना एक वाद निर्माण झाला. काल तुम्ही धाराशिव दौऱ्यावर आले की भाजपचा मुख्यमंत्री सर्वांचा बाप बसलाय, याबद्दल तुमचं प्रतिक्रिया आणि त्यांच्याशी काही बोलणं झालं? नाही, बोलणं झालं. बाप म्हणणं चुकीचं आहे. मी त्याला याबद्दल बोललेलो आहे. कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा. तीच समज मी नितेशला दिलेली. त्यामुळे वादाचा मुद्द्यावरून हा वाद सुरू झाला नाही, संपला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीला स्थगिती दिलेली आहे. तर धाराशिव ज्या DPC निधीला, जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती देण्यात आलेली आहे. या संदर्भात काही सूचना करणार आहे तुम्ही? मी करणार आहे. कोणाची निधी थांबवली जाणार नाही. बस. प्रकाश महाजनांनी आवाहन केलं. कोण प्रकाश महाजन? कोण विचारते त्याला? कुठे आहे तो प्रकाश? उतरले ते काल तुम्हाला ते रस्त्यावर उतरू का? तो कुठे उभा राहिला आणि मी जाऊ का? तुम्हाला असं वाटतं? मी दिल्लीला होतो काल. नाही काढा तो. मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो, कुठे क्रांतीवन. आणि या कोण आहे? मिनिटाला माणूस आहे. तुम्ही कोणाची तुलना करता? मी आणि तो महाजन. उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. मला माहित नाही, एकत्र येऊ दे ना. चांगले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.